एकदा एक विद्वान पंडित स्वतःच्या ज्ञानाचा खूप अहंकार बाळगून होते. त्यांना वाटायचे की त्यांच्यापेक्षा जास्त शास्त्र आणि वेद कोणालाच माहीत नाही. ते ठिकठिकाणी जाऊन विद्वानांना हरवत असत. शेवटी ते गाणगापुरात आले आणि त्यांनी दत्त महाराजांच्या एका साध्या भक्ताला वादासाठी आव्हान दिले. तो भक्त घाबरला, कारण तो अशिक्षित होता. त्याने मनोमन दत्त महाराजांचा धावा केला. देवा, मी तर काहीच शिकलो नाही, पण माझ्यामुळे तुझ्या भक्तीचा अपमान होऊ देऊ नकोस. त्याच वेळी दत्त महाराजांनी एका साध्या शूद्र कष्टकऱ्याचे रूप धारण केले आणि ते तिथे प्रकट झाले. त्यांनी पंडिताला म्हटले, महाराज, या भक्ताशी काय वाद घालता? माझ्यासारख्या सामान्य माणसाशी आधी शास्त्रार्थ करा. पंडिताने उपवासाने त्या माणसाकडे पाहिले, पण जसा वाद सुरू झाला तसे तो सामान्य माणूस वेदांमधील अशा काही कठीण ऋचा आणि अर्थ सांगू लागला की मोठे मोठे पंडितही थक्क झाले. तो माणूस साध्या भाषेतील गूढ ज्ञान सांगत होता, जे त्या पंडिताने कधीच ऐकले नव्हते. पंडिताचा सर्व गर्व क्षणात गळून पडला. त्याला जाणीव झाली की हे कोणी सामान्य माणूस नसून प्रत्यक्ष दत्तप्रभूच आहेत. तो त्यांच्या चरणी लीन झाला. तेव्हा दत्त महाराजांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले आणि सांगितले, ज्ञान हे दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी नसून स्वतःला नम्र करण्यासाठी असते. जिथे अहंकार असतो तिथे मी नसतो, पण जिथे शरणागती असते तिथे मी सदैव असतो. भक्तीमध्ये पद, पैसा आणि पांडित्य श्रेष्ठ नसते, तर भाव श्रेष्ठ असतो. जो नम्र होतो त्यालाच ईश्वर प्राप्त होतो. श्री गुरुदेव दत्त.